नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आणि ती खुशखबर म्हणजे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये या महिन्यामध्ये राज्य शासनाच्या या 3 योजनांचे पैसे सरसकटरित्या जमा करण्यामध्ये येणार आहेत, ज्या की या 3 योजनेअंतर्गत राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला किमान 25 ते 30 हजार रुपयांची आर्थिक मदत प्राप्त होणार आहे। तर मग त्या कोणत्या 3 योजना आहेत ज्यांचे पैसे या महिन्यामध्ये तुम्हाला मिळतील? चला तर मग संपूर्ण आणि सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणारी पहिली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्याचे पैसे याच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 11:30 महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित देखील करण्यात येणार आहेत आणि याबद्दलची अधिकृत अशी अपडेट पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर देखील करण्यात येईल आहे। यवतमाळ येथे नरेंद्र मोदी यांची एक विशेष सभा आहे आणि या सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह काही मंत्रिमंडळ सदस्य देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या देण्यात येत आहे आणि याच सभेमध्ये या पीएम किसान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात येईल। तसेच यानंतरची दुसरी योजना, ज्या योजनेचे पैसे देखील याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत आणि ती योजना म्हणजे पीक विमा योजना। तर मग शेतकरी मित्रांनो, या पीक विमा योजनेचे पैसे वितरित करण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये सन 2020-22 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारे या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे आणि हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार सन 2020-22 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसान भरपाईकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण 106,64,94,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तसेच प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरिता मदत 33% अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना त्या कालावधीसाठी लागू असलेल्या विहित दराने व विहित मर्यादेमध्ये अनुदेय राहील। तसेच प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याकरिता तहसीलदार यांनी विहित नमुन्यामध्ये संगणकीय प्रणालीवर तातडीने माहिती देखील भरून घ्यायची आहे आणि बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम ही थेट देखील जमा करण्यात येणार आहे। तसेच कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ट स्वरूपामध्ये ही मदतीची रक्कम देऊ नये अशा प्रकारचे देखील आश्वासन या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे। याबरोबरच यानंतरची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची योजना, ज्या योजनेचे पैसे देखील याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर मग शेतकरी मित्रांनो, दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास या विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1,792 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। याबरोबरच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत अशा ट्विटर हँडलवर अशा प्रकारची अपडेट दिली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आज 1,792 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। याद्वारे राज्यामधील 90 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी 2,000 रुपयाप्रमाणे हा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जमा केला जाईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्याबरोबर नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या शेती संबंधित अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।